हॅलो नमस्कार. शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक जाहिरात पाहतो. ही आहे देशोन्नती या वृत्तपत्रात आलेली जाहिरात. जाहिरातीचं नाव आहे चंद्रमणी बौद्ध विहार समिती, आमगाव, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया. ही अल्पसंख्याक म्हणजेच धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आणि 100% अनुदानित अशी संस्था आहे. या संस्थेमध्ये किंवा या शाळेमध्ये खालील पदे भरणे आहे किंवा खालील पदे जे रिक्त झालेले आहेत ते रिक्त झालेले पदे सेवानिवृत्तीमुळे अथवा कोणत्यातरी कारणामुळे जे रिक्त झालेले पदे आहेत ते या ठिकाणी भरल्या जातील. तर हे महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या. हे 1, 2 आणि ह्या 3 गोष्टी याने सांगितल्या आहे. ह्या 3 गोष्टी आवर्जून वाचून घ्या. म्हणजेच काय, तर माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडून प्राप्त अंतिम संच मान्यता 2024-25 नुसार खालील रिक्त पदे भरणे आहेत. बघूया. अनुक्रमांक 1 नुसार अमृताबाई इंदिराबेन पटेल विद्यालय, रिसामा, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया या ठिकाणी एकंदरीत 4 पदे भरणे आहेत. बघा, पहिलं पद आहे शिक्षण शुल्काचं इयत्ता 6वी ते 8वी साठी 1 पद. शैक्षणिक पात्रता आहे BSc BEd, TET किंवा CTT परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. नंतर गणित आणि विज्ञान या विषयामध्ये तो BSc BEd उत्तीर्ण असायला पाहिजे. ओके. मानधन आहे 16,000 रुपये प्रति महिना आणि रिक्त पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे, तर ते पद भरलं जाईल. दुसरं जे आहे ते शिक्षण शुल्क 9वी ते 10वी साठी आहे. रिक्त पदसंख्या 1 आणि BA BEd पाहिजे. सोबत सामाजिक शास्त्रामध्ये त्यांचं BA BEd झालं पाहिजे आणि मानधन आहे 18,000 रुपये प्रति महिना. हे सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झालेलं आहे. परत तिसरं जे आहे ते शिक्षण शुल्काचंच आहे. इयत्ता 9वी ते 10वी साठी 1 पद. BA BEd ते मात्र हिंदी किंवा इंग्रजी या 2 विषयासहित पाहिजे आणि एकंदरीत 18,000 रुपये मासिक वेतन आहे आणि सेवानिवृत्तीमुळे हे पद भरायचे. चौथं जे आहे ते पद ते शिक्षण शुल्काचं आहे. 1 पद. ते BSc BEd पाहिजे. त्यासाठी गणित व विज्ञानामध्ये BSc BEd पाहिजे आणि संपूर्ण 4 पदे जे आहे ते 100% अनुदानित आहे. याचंसुद्धा मासिक वेतन त्याला आपण मानधन म्हणतो ते 18,000 रुपये मानधन आहे. आणि हे पद भरण्याची संख्या म्हणजे काय, तर एकंदरीत सांगतो, ही संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे या संस्थेला आरक्षणाचे धोरण लागू नाही. संपूर्ण जे पदे भरला जाईल ते सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले पदे आहेत. नंतरचं पद आहे ते दुसऱ्या संस्थेवरचं आहे. ओके. आणि हे सुद्धा त्याच संस्थेची दुसरी शाळा आहे. मिलिंद विद्यालय गोरठा, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया येथे शिक्षण शुल्काचं एकमेव पद इयत्ता 6वी ते 8वी करिता भरणे आहे. BA BEd आणि TET अथवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असायला पाहिजे. मराठी आणि इंग्रजी या विषयामध्ये त्याचं BA व्हायला पाहिजे. सोबतच 16,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल आणि हे अल्पसंख्याक संस्था आहे, यामुळे आरक्षण लागू नाही. 100% अनुदानित संस्था आहे. सेवानिवृत्तीमुळे हे रिक्त पद झालेलं आहे. आणि तिसरी संस्था आहे संस्था तेच तिसरी शाळेचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर हायस्कूल, सरकार टोला, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया या ठिकाणी हे पद भरलं जाईल. हे सुद्धा शिक्षण शुल्काचं एकमेव पद आहे. इयत्ता 6वी ते 8वी करिता एकमेव पद म्हणजे 1. सोबत BA BEd आणि TET अथवा CTET परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे. यासाठी सुद्धा मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी त्याची नियुक्ती केली जाईल आणि विशेष करून इथे सुद्धा 16,000 रुपये मासिक वेतन दिलं जाईल. नियमानुसार संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे या ठिकाणी आरक्षणाचे धोरण लागू नाही. सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झालेले आहे. ते आता या जाहिरातीद्वारे ते भरून टाकतील. तर उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने प्रमाणित मूळ कागदपत्रांसह कार्यालय दिनांक 6/8/2025 रोजी म्हणजे 6 ऑगस्ट 2025ला वेळ 11 वाजता, सकाळची वेळ 11 वाजता उपस्थित राहावे. प्रत्यक्ष मुलाखतीचे स्थळ मात्र अमृताबाई इंदिराबेन पटेल विद्यालय, रिसामा, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया. ओके. अध्यक्ष किंवा सचिव शाळा समन्वय समिती, चंद्रमणी बौद्ध विहार समिती, आमगाव यांचा या ठिकाणी प्रत्यक्ष फोन नंबर पण दिलेला आहे. आणि जर इच्छुक असाल कोणीतरी, तुम्ही अतिरिक्त माहिती या नंबरवर विचारू शकता. मित्रांनो, हे चान्स मोठ्या मुश्किलने भेटतात. या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. जवळपासचे विद्यार्थी असेल तर प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन शाळा पाहून घ्या आणि
या ठिकाणी अप्लाय करा, मुलाखतीत जा आणि आपले भविष्य आजमावा. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. भेटूया अशाच पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.